2 लाख रुपये हा खर्च म्हणून धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना द्यावा लागेल। याच्या व्यतिरिक्त आणखी कुठली कायदेशीर मागणी करुणा शर्मा हे करतात का किंवा कुठल्या कोर्टामध्ये आणखी दार ठोठावतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिवाय या कौटुंबिक आरोपांच्या व्यतिरिक्त आणखी काही महत्त्वाचे गंभीर असे आरोप आहेत ते सातत्यानं करुणा शर्मा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून मांडलेले आहेत। त्यासाठी त्या काय कोणतं पाऊल उचलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या सगळ्या बाजून आपण पाहतो की धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये आता वाढ होताना पाहायला मिळते। नक्कीच कृष्णा, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय, धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखीन वाढ झालेली आहे। करुणा शर्मांनी जे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केलेले होते, तर करुणा शर्मा याच आता धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहे, ते कोर्टानेही मान्य केलंय। धनंजय मुंडेंवर करुणा शर्मांनी केलेले आरोप कोर्टाकडून अंशतः मान्य करण्यात आलेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी, या प्रकरणाचा शेवटचा निकाल येईपर्यंत मुंडेंनी घरगुती हिंसाचार करू नये असं कोर्टानं म्हटलेलं आहे। कोर्टानं काय काय म्हटलेलं आहे, कोणकोणते मुद्दे आहेत ते आपण पाहताय। धनंजय मुंडेंनी करुणा शर्मांना महिन्याला 2 लाखांची पोटगी द्यावी। या खटल्याचा 25,000 रुपयांचा खर्च मुंडेंनी करुणा शर्मांना द्यावा। तर धनंजय मुंडे यांच्या आता अडचणीत आणखीन जास्त वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। संतोष देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरण, वाल्मिक कराड यांच्यासोबत असलेले संबंध, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून सातत्यानं केली जात होती। भाजपचे आमदार सुरेश धस ही मागणी सातत्यानं करतायत आणि आता त्याच्यामध्ये आता हे प्रकरण करुणा शर्मा या न्यायालयीन लढाई जी आहे त्या लढत होत्या आणि आता वांद्रे फॅमिली कोर्टाकडून जो निर्णय देण्यात आलेला आहे त्यानुसार करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी, पुन्हा एकदा जाऊयात, कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। कृष्णा, एकूणच जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराडचं प्रकरण, संतोष देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरण आणि सोबतच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून सातत्यानं केली जात होती, हे सगळं प्रकरण ताजं असतानाच आता करुणा शर्मा यांच्या बाजूने न्यायालयाने दिलेला हा निर्णय धनंजय मुंडे यांच्या अडचणी नक्कीच वाढवणार आहे। आपण पाहतो की संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणानंतर जे काही आरोप झाले किंवा जे काही गुन्हे वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकार्यावरती दाखल झाले त्या आरोपांच्या अनुषंगाने सुद्धा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली। शिवाय त्यांचं मंत्रिपद जावं यासाठी सुद्धा किंवा त्यांचं मंत्रिपद काढून घेण्यात यावं यासाठी मागणी जी आहे ती राजकीय नेत्यांकडून करण्यात आलेली होती। मात्र या सगळ्या आरोपींच्या घेऱ्यात असतानाच आता कौटुंबिक लढाईमध्ये सुद्धा धनंजय मुंडे कुठेतरी पराभूत होताना पाहायला मिळतात। कारण करुणा शर्मा या त्यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्या सातत्यानं माध्यमांसमोर सांगत आलेले आहेत। स्वतः धनंजय मुंडे यांनी सुद्धा ते काही वेळा मान्य केले असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे। मात्र ही कायदेशीर लढाई कौटुंबिक न्यायालयामध्ये सुरू होती आणि वांद्र्याच्या फॅमिली कोर्टामध्ये या संदर्भात जी काही याचिका करुणा शर्मा यांनी केलेली होती त्यावरती दोन्ही बाजूची युक्तिवाद ऐकल्यानंतर आणि जे काही या प्रकरणाशी संबंधित जे काही पुरावे करुणा शर्मा यांच्या वतीनं कोर्टाच्या समोर ठेवण्यात आलेले होते त्या सगळ्या पुराव्यांचा विचार करून त्यांनी जे काही आरोप घरगुती हिंसाचाराचे धनंजय मुंडे यांच्यावरती केलेले होते ते कोर्टानं अंशतः मान्य केलेले आहेत। शिवाय करुणा शर्मा यांच्यावरती हिंसाचार, घरगुती हिंसाचार झालेला आहे हे देखील कोर्टानं मान्य करत त्यांना विभक्त राहण्याचा खर्च, कारण करुणा शर्मा सध्या धनंजय मुंडे यांच्यासोबत राहत नाहीत, त्या विभक्त राहतात आणि विभक्त राहून सातत्यानं ते आरोप धनंजय मुंडे यांच्यावरती करत आलेले आहेत आणि या दरम्यान महिन्याचा जो काही खर्च आहे, त्यांची 2 मुलं आहेत, त्या 2 मुलांच्या अनुषंगानं त्यांचा शैक्षणिक खर्च असेल किंवा घर चालवण्यासाठी आवश्यक ज्या बाबी आहेत त्या सगळ्यांचा विचार करून 2 लाखांच्या पोटगीची त्यांनी मागणी केलेली होती आणि त्या सगळ्या तपशिलाचा विचार करून कोर्टानं आता दर महिन्याला 2 लाखांचा खर्च पोटगी म्हणून करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांनी द्यावा अशा पद्धतीचे निर्देश जे आहेत ते दिलेले आहेत। शिवाय हा खटला करुणा शर्मा यांनी वांद्र्याच्या कौटुंबिक न्यायालयामध्ये जो चालवलेला होता तेव्हापासून याचिका दाखल करण्यापासून आतापर्यंत जो काही खर्च त्यांचा झालेला आहे त्या खर्चाची रक्कम म्हणून 25,000 रुपये सुद्धा करुणा शर्मा यांना देण्याचे आदेश जे आहेत ते वांद्र्याच्या कौटुंबिक न्यायालयाने दिलेले आहेत। शिवाय या सगळ्या प्रकरणामध्ये अंतिम निर्णय काय असतो किंवा करुणा शर्मा यांनी केलेले घरगुती हिंसाचाराचे आरोप असतील किंवा पोटगीची जी काही मागणी असेल त्याच्या व्यतिरिक्त करुणा शर्मा आणखी कुठलं पाऊल उचलतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, हे कोर्टानं ज्या काही पुरावे कोर्टासमोर मांडण्यात आलेले होते, ठेवण्यात आलेले होते त्या पुराव्यांचा विचार करून करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत हे मान्य केलेलं आहे आणि त्यांचा विभक्त राहण्याचा खर्च म्हणून दरमहा 2 लाखांची। ठीक, नक्कीच कृष्णा, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। तर धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये नेमका काय निकाल देण्यात आलेला आहे, तर धनंजय मुंडेंवर करुणा शर्मांनी केलेले आरोप कोर्टाकडून अंशतः मान्य करण्यात आलेले आहेत। प्रकरणाचा शेवटचा निकाल येईपर्यंत मुंडेंनी घरगुती हिंसाचार करू नये। धनंजय मुंडेंनी करुणा शर्मांना महिन्याला 1,25,000 रुपये द्यावेत।
त्यांची मुलगी शिवानी मुंडेला दरमहा 75,000 रुपये द्यावेत, अशी ही रक्कम एकूण झालेली आहे 2 लाख रुपये. हे पैसे खटला सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या हिशोबानं द्यावेत. या खटल्याचा 25,000 रुपयांचा खर्च मुंडेंनी करुणा शर्मांना द्यावा. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत.